भारतीय पार्श्वगायनाचा एक तेजस्वी अध्याय आज कायमचा संपलाय. 7 दशकांहून अधिक काळ आपल्या खट्याळ, मधमऱ्या आणि तितक्याच हळव्या स्वरांनी जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या पद्मविभूषण आशा भोसले यांनी वयाच्या 92व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. रविवारी दुपारी 12:15च्या सुमारास मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. शनिवारी प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे वैद्यकीय उपचार अपयशी ठरले. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून संगीताचा भक्कम आधारवड कोसळल्याने संपूर्ण कलाविश्व पोरकं झालंय. 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगलीजवळच्या गोवारमध्ये जन्मलेल्या आशाताईंचा जीवन प्रवास संघर्षातून यशाकडे गेलेला एक प्रेरणादायी महाप्रवास आहे. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे छत्र हरपले. कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी त्यांना 9 वर्षाच्या कोवळ्या वयात माझं बाळ चित्रपटातून पहिली तान घ्यावी लागली. उदरनिर्वाहासाठी सुरू झालेला हा प्रवास पुढे जागतिक कीर्तीपर्यंत पोहोचला. थोरल्या भगिनी लता दीदींच्या सावलीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचे मोठे आव्हान त्यांनी पेलले. 16व्या वर्षी केलेला विवाह आणि त्यानंतर आलेली जीवघेणी वादळं यावर त्यांनी केवळ आपल्या अष्टपैलू गायकीच्या बळावर यशस्वी मात केली. आशाताईंच्या स्वरांनी भारतीय संगीताची परिमाणे बदलली. 1952च्या संगदिलने त्यांना नवी ओळख दिली, तर B.R. चोप्रांच्या नया दौरने त्यांचे नाव यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं. O.P. नय्यर यांच्या लयबद्ध संगीताला आशाताईंच्या आवाजाची लाभलेली जोड दूल का फूल आणि वक्त सारख्या चित्रपटातून अजरामर झाली. पुढे R.D. बर्मन यांच्यासोबत त्यांनी केलेले प्रयोग पार्श्वगायनातील क्रांती ठरले. तिसरी मंजिल मधील पाश्चात्य शैलीचे आजा आजा असो किंवा ओ हसीना जुल्फोवाली, प्रत्येक गाण्यात त्यांनी जो प्राण फुंकला तो आजही नव्या दमाच्या गायकांसाठी एका महान पाठ्यपुस्तकाप्रमाणे आहे. आशा भोसले म्हणजे केवळ एक गायिका नसून ती ऊर्जा, प्रगल्भतेची एकच चालती बोलती शाळा होती. त्यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर त्यांना शापित गंधर्व म्हणत, कारण आयुष्यातील अनेक वैयक्तिक दुःखांवर त्यांनी केवळ स्वरांच्या माध्यमातून विजय मिळवला. या महान गायिकेला अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी 4 वाजता दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. राजशिष्टाचाराप्रमाणे त्यांना शेवटची मानवंदना दिली जाईल. शरीर थकलं होतं, पण त्यांचा आवाज शेवटपर्यंत चिरतरुण राहिला. आज त्या आपल्यात नसल्या तरी त्यांच्या हजारो गाण्यांच्या रूपाने त्या संगीत प्रेमींच्या मनात सदैव जिवंत राहतील. भारतीय चित्रपटसृष्टीचा हा सुवर्ण अध्याय आज संपला असला तरी त्यांचे स्वर अनंत काळापर्यंत अवकाशात गुंजत राहतील. स्वरांच्या या जादूगरणीला भावपूर्ण श्रद्धांजली.